नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह अश्लील व घाणेरडी पोस्ट करणाऱ्या पुणे येथील सुनील गोपाळ उभे यांचा निषेध करण्यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाजाकडून एकजूट होऊन निदर्शने करण्यात आली। अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत उभे यांनी वापरली ती भाषा या महाराष्ट्राची मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही, हे महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे। त्याला आमचे तथाकथित नेते, राज्यस्तरावरील पदाधिकारी, सत्तेच्या दालनात राज्यपालांसारखे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली। शिवाजी महाराज, सावित्री फुले यांच्याबाबत सुद्धा आक्षेप वक्तव्य केले होते। त्याचाच आदर्श घेऊन ही पिलावड अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखात अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत पहिल्यांदाच अशा प्रकारची टिप्पणी केली आहे। त्यामुळे या सुनील उभे यांच्यावर अमरावतीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली। यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। मी शोभताई मातकर। आज आम्ही सर्व धनगर समाजाच्या महिला भगिनी आणि धनगर समाजाचे बांधव या निमित्ताने इथे जमलेला आहो की कलेक्टर साहेबांना आम्हाला याच्याविषयी निवेदन द्यायचे आहे की जो काही सुनील भिडे हा आम्ही म्हणतो की विकृत व्यक्ती आहे, अशा विकृत नालायक व्यक्तीला सजा व्हायलाच पाहिजे। कारण त्याने आमच्या अस्मितेवर लात मारलेली आहे, आज आमची अस्मिता दुखवलेली आहे। ज्या महिलेने आज त्यांना जाऊन 300 वर्ष झालं, त्या महिलेला कोणीही बोलू शकलं नाही, अशा आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता आई, ज्या स्त्रीने जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी तिने आयुष्यभर कष्ट केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला, आणि अशा स्त्रीविषयी त्यांची हिंमत अशी कशी काय झाली की त्यांना असे वाचाड शब्द बोलण्याची, विकृत शब्द बोलण्याची। कारण आम्ही त्या शब्दाचं नाव घेऊ शकत नाही, अशी आम्हाला लाज वाटते। आमच्या धनगर समाजाला आम्हाला एकदम आमची अस्मिता दुखावल्या गेलेली आहे। म्हणून अशा नालायक व्यक्तीला सजातली सजा झाली पाहिजे, त्याचे हातपाय तोडून त्याला ज्याने त्या पद्धतीनं लाथाळले पाहिजे, अशी आज मी सर्व कलेक्टर साहेबांना निवेदन देताना विनंती करते की आमचे हे निवेदन तुम्ही शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि सजातली सजा त्याला व्हायला पाहिजे, एवढेच बोलते। अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ, अश्लील, अश्लाघ्य टिप्पणी पुण्यातील एका उभे नावाच्या नराधमाने केली। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम धनगर संतप्त झालेला आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनला धनगर समाजाने तक्रार केलेली आहे। फेसबुकवर उभे नावाच्या त्या नीचाने अहिल्यादेवी होळकरांबद्दल जी भाषा वापरलेली आहे, ती भाषा या महाराष्ट्राची, या मराठी समाजाची संस्कृती असू शकत नाही। हे जे आजकाल असं वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याला खरं म्हणजे आमचे तथाकथित नेते, राज्यस्तरावरील पदाधिकारी, सत्तेच्या दालनात पहुडलेले राज्यपालासारखे जे लोक आहेत, त्यांनी आमच्या महापुरुषांबद्दल अशीच भाषा वापरली। मागे राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते, सावित्रीबाई फुलेंबद्दल तशीच भाषा होती। त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल्यांनाही त्यांनी सोडले नाही। शिवाजी महाराजांना हीन लेखताना काही लोकांचं महिमंडन त्यांनी केलं। रामदास नसते तर शिवाजींना अर्थ नसता, अशी भाषा राज्यपालासारख्या उच्चपदस्थ माणसाने वापरली आणि त्याचाच आदर्श घेऊन आता ही पिलावळ, ही कीटकं अशा प्रकारे आदर्शांना हीन लेखत आहेत। अहिल्यादेवी होळकरांना पहिल्यांदाच कोणी या भाषेत
टिप्पणी केलेली आहे, कारण ती साध्वी, ती आमची आई आणि राजमाता, तिने या लोकांचं कोणाचं काय बिघडवलं, तिने जे काही विधायक कार्य केलं त्याला तोड नाही. प्रत्येक घाटावर माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून अहिल्यादेवी तेव्हा राबल्या, पूर्ण सत्ता त्यांनी राबवली. आणि असं असताना आज राज्यातील सत्ताधारी जे काही आहेत, जे होते, त्यांचा आदर्श घेऊन ही जी पिलावळ आहे ती आता पुन्हा मैदानात उतरली. आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्या नराधमाविरुद्ध अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करावा, कारण अमरावतीकरांच्या, अमरावती जिल्ह्याच्या लोकांच्याही भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत. आम्ही अवमानित झालोत, आम्ही अपमानित झालोत आणि म्हणून ताबडतोब इथेही गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे. जे कृत्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी बद्दल त्या एका कुणाचे नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही, पण ही बेवड्यांचा परिवार म्हणजे बेवडे लोक जे जन्माला आलेले आहेत, त्या जन्मलोकांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याची काही माहिती नसतानाही ती अशी शिवीगाळ आणि अश्लील भाषेत जे बोलतात ही निषेध आहे. आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकार त्याला सपोर्ट करते किंवा त्या राजकारणी लोक त्याला मदत करतात, ही पण खंत आहे. कारण सरकारने यांच्यावर कडेकोट आणि चांगल्या प्रकारची कारवाई केली पाहिजे, नाहीतर यांचा इन्काउंटर केला पाहिजे असं बोलणाऱ्यांचा. कारण इन्काउंटर करत नाहीत, कारण या लोकांना या महाराष्ट्रात आता कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे. कारण या लोकांमध्ये जी भावना तयार झाली, राजकीय तोडोफोडो राजकारण करो या पद्धतीनं अहिल्यादेवी का अशांना महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सर्वांवर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांवर या पद्धतीने हे लोक बोलतात. ही सोडलेली पिलावड आहे आणि राज्य सरकारची पिलावड आहे. माझा राज्य सरकारवर आरोप आहे आणि मी राज्य सरकारला दोषी ठरवतो. यांना तथातथ गृहमंत्री पण या दोषी आहे. एवढंच बोलतो. जय मल्हार.